महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमधील लग्न समारंभासाठी मेनू सिलेक्ट करत असताना सर्वात पहिल्यांदा नाव येते ते म्हणजे पुरी भाजीचं. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणासाठी अगदी थोडासा मसाले भात करून तुम्ही ही पुरी भाजी सर्व करू शकता. पाहुणे आल्यावर देखील आपण हा पुरी भाजीचा बेत करत असतो. तर कधी कधी ही मुद्दाम होऊन पुरी भाजी खायची म्हणून देखील आपण बनवत असतो. त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागतासाठी तुम्ही जर काही घरगुती व्हेज पार्टी अरेंज करत असाल तर त्यासाठी या महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांनी आपण नवीन वर्षाची सुरुवात करू शकतो. त्यामुळे आज आपण ही पुरी भाजी अगदी चमचमीत कशा पद्धतीने बनवायची यासाठीचे सर्व टिप्स पाहणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात या पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन रेसिपीने करणार. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. न्यू इयर स्पेशल. आज आपण या नवीन वर्षाची सुरुवात चमचमीत महाराष्ट्रीयन अस्सल चवीच्या पुरी भाजीने करणार आहोत. त्यासाठी आपण ही वांगे छान अशी कट करून घेतलेले आहे. त्याचबरोबर बटाटे देखील घेतलेले. 4 वांगी घेतलेली आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहे. साल काढून बटाटे कट करून घेतले होते. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं. त्यानंतर बारीक चिरलेला मोठ्या आकाराचा 1 कांदा घेतलेला आहे. तो कांदा आपण यामध्ये टाकणार आहोत. आता कांदा छान असा आपल्याला लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर देखील यामध्ये छान अशी परतवून घ्यायची. तोपर्यंत आपण एक थोडंसं वाटण करून घेऊया. त्यासाठी टोमॅटो, त्यानंतर लसूण आणि अद्रक याची छान अशी प्युरी करून तयार घेतलेली आहे. ती पेस्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची. आता या ठिकाणी अगदी घरगुती मी 2 ते 3 लोकांसाठीचा हा मेनू तयार करत आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही साहित्य वाढवू शकता. त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करूया. काश्मीरी लाल मिरच पावडर टाकायची. साधारणतः 1 ते 1.5 चमचे एवढी काश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे. त्यानंतर 2 चमचे धना पावडर टाकायची. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यानंतर हळद टाकलेली आहे. सुरुवातीला हे मसाले एका बाजूला आपण व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून घेतलेले आहे. त्यानंतर टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली होती ती आपण यामध्ये मिक्स केली. अगदी थोडंसं पाणी टाकून छान अशी आपण ही पेस्ट जी आहे ती छान अशी परतवून घेतली. 2 तमालपत्र टाकलेली आहे. त्यानंतर गरम पाणी टाकायचं. हे पहा, गरम पाणी टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे. व्यवस्थित असा हा सर्व मसाला यामध्ये मिक्स करायचा. त्यानंतर आपण आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी किती ठेवायची आहे, कितपत आपल्याला घट्ट पातळ ठेवायची आहे, त्याचबरोबर क्वांटिटी किती ठेवायची आहे त्या अंदाजानुसार त्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत. त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं. साधारणतः 1.5 चमचा, अगदी लहान साईजचा 1.5 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये व्यवस्थित असं मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत. या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे. मोठ्या आचेवर छान अशी एक उकळी काढून घ्यायची. त्यानंतर आपण यामध्ये बटाट्याची साल काढून ते बटाटे मोठ्या साईजमध्ये आपण कट करून घेतली. ती पाण्यामध्ये ठेवलेली होती. ते सर्व बटाटे टाकणार आहोत. आता बटाटे आणि वांगी आपल्याला 2दा करून टाकायचे. एकाच वेळेस टाकू नका, कारण वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, परंतु बटाटा शिजण्यासाठी थोडासा वेळ हा जास्त लागतो. त्यामुळे बटाटे टाकायची. बटाटे साधारणतः 25 ते 30% शिजल्यानंतर आपल्याला वांगी टाकायची. आपण यामध्ये गरम मसाला 1 चमचा एवढा टाकलेला आहे. तुम्हाला जर या भाजीसाठी कांदा लसूण मसाला वगैरे यूज करायचा असेल तरीही तुम्ही यूज करू शकता. हे पहा, आता बटाटा आपण अगदी मंद आचेवर व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे. साधारणतः 25 ते 30% हा बटाटा शिजण्यासाठी मला साधारणतः 5 ते 7 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे. त्यानंतर वांगी आपण कट करून ठेवलेली होती ती देखील यामध्ये टाकलेली आहे. आता गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा नाही, पूर्णपणे मंद आचेवर आपण झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत.
झाकण ठेवताना आपल्याला चमचा ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही वांगी आणि बटाटे व्यवस्थित शिजलेली आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पुरी करण्यासाठीची जी कणिक होती ना, ती ही भाजी करण्या अगोदरच मी मळून ठेवलेली होती. त्यामुळे ती कणिक कशा पद्धतीने भिजवायची त्याची जी रेसिपी आहे ती या अगोदर आपण परवाच्या भागामध्ये जी व्हेज थाली नवीन वर्षा स्पेशल व्हेज थालीची जी रेसिपी आपण अपलोड केलेली आहे त्यामध्ये पुरी बनवत असताना त्याची कणिक कशी मळायची ते अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला आज कणिक मळून दाखवलेली नाही. पुऱ्या छान अशा मी लाटून घेतलेल्या आहे आणि पुरी तळण्यासाठीच्या काही टिप्स मी फक्त आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. पुरी तळण्यासाठीचं तेल हे कडकडीत गरम असायला हवं. त्याचबरोबर एकाच वेळेस जास्त पुऱ्या तेलामध्ये सोडू नका, जेणेकरून पुरी फुगण्यासाठी पाहिजे तेवढी जागा मिळत नाही. त्यामुळे एका वेळेस 1 किंवा 2च पुरी तेलामध्ये सोडा. त्याचबरोबर पुरी तळण्यासाठीचं तेल थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घ्या. त्याचबरोबर पुरी लाटताना दोन्ही बाजूने एकसारखी लाटावी. कणिक भिजवताना तुम्हाला थोडीशी जास्त घट्टसर तुम्हाला ही कणिक भिजवायची आहे. त्याचबरोबर पुरी जी आहे ती तुम्हाला जास्त वेळासाठी छान अशी कडक राहावी, त्याचबरोबर टम्मू फुगलेली राहावी. यासाठी कणिक भिजवत असताना त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ असेल किंवा बेसन पिठाचा तुम्ही त्यामध्ये वापर करा. अगदी परफेक्ट अशा आपल्या लालसर रंगावर या छान टम्म फुगलेल्या पुऱ्या या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहे. हे पहा, अगदी परफेक्ट अशा सर्व पुऱ्या मी तळून घेत आहे. जास्त नाही, अगदी 7 ते 8 पुऱ्या या ठिकाणी मी तुम्हाला तळून दाखवत आहे. कारण पुरीसाठीची जी कणिक आहे ती आपण परवाच्या भागामध्ये डिटेलमध्ये पाहिलेली असल्यामुळे तुम्हाला ती आज पाहता आली नाही आणि ती रेसिपीचं लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी देणारच आहे एंड स्क्रीनला. त्याचबरोबर ती तुम्हाला या व्हिडिओच्या आय बटनमध्ये देखील ती रेसिपी पाहायला मिळणार आहे. तिथून तुम्ही ती पाहू शकता. पुऱ्या या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहे. भाजी देखील छान अशी आपली तयार आहे आणि गरमागरम ही भाजी आणि पुरी आपण ताटामध्ये सर्व करणार आहोत. आता तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायची असेल ना तर तुम्ही अशी पुरी भाजी सर्व करू शकता. बऱ्याच ठिकाणी नाश्त्यासाठी देखील पुरी भाजी बनवली जाते, परंतु जेवणासाठी जर तुम्हाला पुरी भाजीचा बेत करायचा असेल ना तर यासोबत तुम्ही अगदी मसाले भात करू शकता. त्याचबरोबर श्रीखंड ठेवू शकता, लोणचं तोंडी लावण्यासाठी ठेवू शकता आणि थोडंसं सलाड ठेवू शकता. अगदी छान असा हा खमंग आणि झटपट तयार होणारा हा महाराष्ट्रीयन बेत तुम्ही एकदा नक्कीच बनवा. आणि त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला आणखीन अशाच कोणकोणत्या महाराष्ट्रीयन रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अशाच खूप साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो आणि न्यू इयर स्पेशल आपण एक संकल्प केलेला आहे. 2024मध्ये काही रेसिपीज आपल्या थोड्याशा उशिरा अपलोड झाल्या, वेळेपेक्षा थोड्याशा 15-20 मिनटं उशिरा अपलोड झाल्या, परंतु आपण सुट्टी मात्र एकही दिवस घेतली. परंतु येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण तसं काही न होता अगदी वेळेवर म्हणजे शार्प 12 वाजताच माझी प्रत्येक रेसिपी प्रत्येक दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमच्या स्वयंपाकाची चव वाढवणारे काही प्रोडक्ट्स मी सेल करणार आहे, ते देखील तुम्ही माझ्या चॅनलवर घेऊ शकता. अगदी छान अशी आपली ही पुरी भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन वर्षाच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.